हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. लाईक मार्केट जो ट्रेंडिंग असेल तर तो कसा आयडेंटिफाय करायचा आणि सोबत जर साइडवेज मार्केट असेल तर ते कसं आयडेंटिफाय करायचं, राईट. सो टॉपिक तर समजलं असेल, तुम्ही थंबनेल बघूनच आला असेल डेफिनेटली, राईट. सो ट्रेंडिंग आणि साइडवेज आपण दोन्ही कन्सेप्टने बघणार आहोत की फ्युचर्सच्या बेसिसवरती, की फ्युचर्सचा जर मी डेटा पॉइंट बघतोय तर ओव्हरऑल मार्केट जो आहे तो ट्रेंडिंग कसा आहे तो आयडेंटिफाय करायचा. आणि जर ऑप्शन्सचा जर मी ओपन इंटरेस्ट बघायचं किंवा ऑप्शन्सच्या कन्सेप्टने जर मला बघायचं असेल तर मी कसं आयडेंटिफाय करू की मार्केट जो आहे तो ट्रेंडिंग आहे किंवा एक ओव्हरऑल साइडवेज मार्केट आहे, राईट. सो लेट्स कम विथ दी कन्सेप्ट. ठीक आहे, थोडंफार इथे जास्त डिटेल पण नाही, एक इंटरमिजिएट लेवलचं मी म्हणू शकतो, एक थोडाफार ही व्हिडिओ होणार आहे. सो जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे आणि जे एक्झिस्टिंग व्ह्युअर असेल किंवा जे ऑलरेडी मार्केटमध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी पण खूप चांगली कन्सेप्ट आहे. ओके, सो टॉपिक काय आपला, हाऊ टू आयडेंटिफाय ट्रेंडिंग अँड साइडवेज मार्केट. ठीक आहे, ठीक आहे, हाऊ टू आयडेंटिफाय ट्रेंडिंग अँड साइडवेज मार्केट. ओके, सो लेट्स सी. पहिला आपण बघूया फ्युचर्स बिल्टअप बद्दल, की जर मी फ्युचर्स बिल्टअप बघतोय तर त्या बेसिसवरती कसं मी आयडेंटिफाय करू की मार्केट जो आहे तो ट्रेंडिंग आहे किंवा साइडवेज आहे. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बघतो, तेव्हा आपण मार्केटमध्ये दोन गोष्टी बघतो. कोणत्या दोन गोष्टी बघतो? एक बघतो प्राइस आणि सेकंड OI. ओके, थोडा याला साईडला करतो मी. एक बघतो प्राइस आणि सेकंड बघतो ओपन इंटरेस्ट. ओके, दोन हे कंपोनेंट घेतो आणि त्या कंपोनेंट जर आपण बघितला आणि त्याचा जो आउटपुट असतो जो आपला असतो नरेशन, म्हणजे त्याचा जो लॉजिक निघून येतो तो आपण इथे बघणार आहोत. ओके, सो बऱ्याच व्हिडिओमध्ये कन्सेप्ट मी कव्हर करतो आणि डिटेलमध्ये कव्हर करतो आणि आता पण मी तेच करणार आहे. सो एक रिव्हिजन होईल, जे कोणी प्रिव्हियस व्ह्युअर्स आहेत आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी पण एक खूप चांगली कन्सेप्ट आहे. सो पहिला पॉईंट, पहिली गोष्ट काय होऊ शकते की प्राइस जी आहे ती वरती चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती चाललाय. ओके, पहिल्या केसमध्ये लेट्स फॉर एक्झाम्पल प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले, त्याला आपण कन्सिडर करतो व्हॉट, अ लॉंग बिल्टअप, राईट. की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोन्ही वरतीच असेल त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉजिक काय आहे? सिंपल लॉजिक आहे बघा, जास्त कन्फ्यूज होण्याची गोष्ट नाही आहे. सपोज 100ला एखादी गोष्ट आहे, एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की त्याची प्राइस वाढू शकते. ओके, सो मी काय करणार, इथे एक बायची ट्रेड बनवणार. सो जेव्हा मी एखादी बायची ट्रेड बनवतो तेव्हा मी काय करतो, प्राइसचा जो प्रेशर आहे तो वरच्या साईडला बिल्ड करते, प्रेशर मी वरच्या साईडला बिल्ड करतो, त्यामुळे काय होते, माझी प्राइस वरती चालली आहे. नाव मी नवीन फ्रेश बाइंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय कोणता, बाइंगचा, त्यामुळे माझा काय ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जात असेल त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. सिंपल वर्डमध्ये लक्षात ठेवा की कुठे फ्रेश बाइंग पोझिशन्स ऍड होतात हे आपल्याला समजतं. ओके, सेकंड काय होतं की प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जातो. ओके, सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. काय कन्सिडर करतो? ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. की जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जाते, सिंपल कन्सेप्ट आहे. सपोज 100ला बाय केलेला, प्राइस गेली 150ला, कितीचा प्रॉफिट आहे मला? 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. नाव मी काय करणार, हा प्रॉफिट बुक करणार ना. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी काय करतो, मी बाइंगचा जो ट्रेड आहे तो स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे मी बाइंगचा जो प्रेशर आहे तो कुठेतरी कमी करतोय मार्केटमध्ये. सो यू कॅन सी प्राइस थोडीफार खाली येणार आणि मी बाइंगचा कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करतोय, म्हणजे मी काय करतोय, ओपन इंटरेस्ट क्रिएट जो केलेला तो कमी करतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग लाईक सिंपल लक्षात ठेवा, इट्स कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग. ओके, नाव थर्ड थिंग, थोड्या याला वरती घेऊया आपण. ओके, तिसरी गोष्ट काय होऊ शकते, ओके, की प्राइस जी आहे ती खाली चालली आहे
आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. ओके, प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, त्याला काय आपण म्हणू शकतो, इट्स कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. कशात येतो, तो शॉर्ट बिल्टअप मध्ये येतो. सो शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात. सिंपल गोष्ट, अगेन 100ला एखादी गोष्ट चालू आहे, ठीक आहे, मी 100च प्राइस ठेवतो, जास्त मोठी ठेवत नाही, आणि मी अँटिसिपेट करतो की प्राइस याची खाली पडू शकते. सो मी काय करणार, बायच्या ऐवजी सेलचा ट्रेड बनवणार ना, कारण मी अँटिसिपेट करतो की प्राइस खाली जाणार. सो बाईंगला मी बुलिश साईडला प्रेशर क्रिएट करतो, तर सेलिंगला मी काय करतोय, खालच्या साईडला प्रेशर क्रिएट करतोय, त्यामुळे प्राइस खाली चालल्या. आणि मी नवीन सेलचा कॉन्ट्रॅक्ट बनवतोय, नवीन सेलची पोझिशन ऍड करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतायत, हे आपल्याला इथे समजतं. ओके, नाव द फोर्थ थिंग अँड द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ठीक आहे, एक मिनटं, ह्याला इथे इम्पॉर्टंट म्हणजे ह्याच्याच एक चौथा पार्ट आहे. जास्तीत जास्त 4च गोष्टी होऊ शकतात जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट कंबाईन करतो तर. पहिली गोष्ट काय होऊ शकते, की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतोय. ओके, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ वॉट, एनी गेस, अ शॉर्ट कव्हरिंग. काय कन्सिडर करतो, ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. सिंपल आहे शॉर्ट कव्हरिंग. 100ला गोष्ट होती ते सपोज 50ला आली, मी सेल केलेला ना कॉन्ट्रॅक्ट, 50ला आली सपोज, किती रुपयाचा प्रॉफिट आहे, 50 रुपयाचा प्रॉफिट आहे, मी बुक करणार. सो जेव्हा मी बुक करणार तेव्हा मी काय करतो, सेलिंगचा प्रेशर कुठेतरी रिड्यूस करतो ना, सेलचा कॉन्ट्रॅक्ट होता मी आधी केलेला, तो रिड्यूस करतोय. सो माझी प्राइस जी आहे ती हलकी मोमेंटम वरती देते, आणि मी सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे माझा जो ओपन इंटरेस्ट आहे तो खाली पडतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली पडतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो सिंपल कन्सेप्ट आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे, पण ज्यांना कोणाला समजले असेल विच इज फाईन, तुम्ही पुढे जाऊ शकता. नसेल समजली तर एकदा पुन्हा पाठी या, परत एकदा रिपीट करा. 5-6 मिनिटाची जास्तीत जास्त कन्सेप्ट आहे, पण एकदम डिटेल कन्सेप्ट आहे, खूप युजफुल आहे. ओके, नाव जे आता मी सांगतो की ट्रेंडिंग आणि साइडवेज मार्केट, ह्याचं लॉजिक ना त्याच्यासाठीच आहे. आता सिंपल बघा, बिल्टअपचे पण ना सायकल्स असतात. आता जी आपण कन्सेप्ट बघितली ना, ही बिल्टअप कन्सेप्ट आहे. सो बिल्टअपच्या पण ना सायकल्स असतात. ओके, बिल्टअप सायकल्स असतात. ओके, कोणत्या सायकल असतात, एक असते बुलिश सायकल, ठीक आहे, आणि एक असते बेरिश. ओके, नाव लेट्स सी, जेव्हा मार्केट वरती जातो आणि बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग, बिकॉज ऑफ वरती जाते म्हणजे वरती चालले, बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंगमुळे जर मार्केट खाली येत असेल, इथे लॉंग होतोय सपोज, इथे लॉंग होतोय, इथे लॉंग होतोय, आणि जो इथे खाली येतोय ना, हा सपोज जर लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल. ओके, मार्केट 2 केसमध्ये खाली येतो ना, कोणत्या 2 केसमध्ये खाली येतो, शॉर्ट बिल्टअपमुळे आणि लॉंग अनवाइंडिंगमुळे. तर सपोज लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. कोणता, जर एल आणि LU लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल तर. ओके, सो हा काय झाला, बुलिश ट्रेंड झाला, ह्याला आपण म्हणू शकतो ट्रेंडिंग. ओके, सो पहिला क्वेश्चन, ट्रेंडिंग मार्केट कसं आयडेंटिफाय करायचंय, चेक करा की त्यामध्ये लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे का. जर त्यात लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे म्हणजे तो ट्रेंडिंग आहे, एक बुलिश ट्रेंड मध्ये आहे स्टॉक. सेकंड, मार्केट खाली पडताना कसं पडतो, लाईक दिस, असा पडतो खाली. सो जर सपोज मार्केट इकडे शॉर्टमुळे खाली पडतोय आणि जो इथे वरती येतोय, वरती 2 केसमध्ये येतो, कोणत्या 2 केसमध्ये वरती येतो मार्केट, एक बिकॉज ऑफ द लॉंग आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. नाव जर मार्केट इथे शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येत असेल, ओके, सो दॅट मीन्स व्हॉट, दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. सो शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचा जर सायकल असेल, देन व्हॉट, इट्स अ बेरिश सायकल. ओके, तर हा काय झाला, एक बेरिश ट्रेंड झाला. हा पण एक ट्रेंडिंग झाला ना, आपल्याला ट्रेंडिंगच बघायचं आहे की मार्केट ट्रेंडिंग आहे की नाही. सो ते इकडे आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं. ओके, नाव द सिंपल टॉपिक, व्हॉट इज द सिंपल टॉपिक, की लेट्स सी, लॉंग होते, परत शॉर्ट कव्हरिंग होते, परत शॉर्ट होतोय, परत अनवाइंडिंग होते. म्हणजे लाईक असं आहे, असं असं मार्केट काही असा मोमेंटम देते. सो हे काय झालं, दॅट कम्स अंडर दी अ साइडवेज. ओके, की लॉंग होतंय, पुन्हा अनवाइंडिंग, लॉंग होते, पुन्हा शॉर्ट बिल्टअप होते, पुन्हा शॉर्ट कव्हरिंग होते, पुन्हा लॉंग अनवाइंडिंग होते. म्हणजे एक हे नाही, सायकल नाही त्याच्यात की लॉंग लॉंग अनवाइंडिंग किंवा शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, एक कंबाईंड मिक्स्ड आहे की
एक दिवस लॉंग होते, पुन्हा शॉर्ट कव्हरिंग होते, पुन्हा बिल्टअप शॉर्ट बिल्डअप होते, पुन्हा अनवाइंडिंग होते. सो देर इज अ नो सायकल. सो त्याला काय म्हणू शकतो आपण, साइडवेज. तो आपला साइडवेज मध्ये येणार. ओके. नाव आता तुम्ही म्हणत असाल हे सगळं तर तुम्ही सांगितलात की लॉंग अनवाइंडिंग काय, शॉर्ट कव्हरिंग काय, लॉंग बिल्टअप काय, राईट. पण हा डेटा पण भेटणार कुठे. सो आय विल कम टू द कॉन्सेप्ट. ठीक आहे. कॉन्सेप्टच्या ओव्हरऑल जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती याल, थोडंफार मी एक एक्सप्लेनेशन देतो होम स्क्रीनचं. इथे तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो. सो जर तिन्ही निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर लॉंगमध्ये असतील, सो कुठेतरी आपण हे म्हणू शकतो की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे. आणि जर तिन्ही इंडायसेस जर शॉर्टमध्ये असतील, सो आपण हे म्हणू शकतो की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे थोडाफार कुठेतरी बेरिश आहे, राईट. त्यानंतर सिनॉप्सिस आहे तिकडे, डे हायज लो आहे, ऑप्शन चेन, अनयुज्युअल ऑप्शन ॲक्टिव्हिटी, इंट्राडे मूव्हर्स. खाली गेला तर तुम्हाला अजून डिटेल बघायला मिळतील. बरेच टूल्स आहेत इंटरफेसला. सो या प्रत्येक टूलवरती आपण एक इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे. सो एकदा जाऊन ती बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, त्याचा ॲक्सेस मिळून जाईल. सो एकदा ते डाउनलोड करा, चेक करा की काय मोमेंटम आहे. सेकंड थिंग, आता तो डेटा पॉइंट कुठे भेटणार आहे. सो डेटा पॉइंटसाठी काय करायचं, आपल्याला ट्रॅकवरती यायचं आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती यायचं. ओके. सो आपण ज्या 4 कन्सेप्ट बघितलेला ना, लेट इट बी ओपन, ट्रॅक, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल. ओके. सो कॉन्सेप्टच्या जेव्हा तुम्ही बिल्टअप स्क्रिप्ट अँड सिम्बलवरती याल, तिथे तुम्हाला 4 गोष्टी मिळतील. पहिली गोष्ट तुम्हाला मिळेल लॉंग, जी आता आपण बघितली, राईट, की प्राइसवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातं. लॉंग अनवाइंडिंग, प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली चालले, यू कॅन सी इथे. त्यानंतर आलो शॉर्ट, प्राइसवरती चालले, सॉरी प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्टवरती चालले, माय बॅड, शॉर्टमध्ये. आणि व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग, प्राइसवरती चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चालले, राईट. आता मला हे फाइंड आउट करायचं की कोणते स्टॉक ट्रेंडिंग आहेत. सायकलवरती या, सिम्पल बघा, सायकलवरती या. जे मी म्हणालो ना, जेव्हा ट्रेंडिंग असतं मार्केट तेव्हा काय असतं, लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असतो मार्केटमध्ये. सो मी काय करणार, इथे रीडिंगमध्ये येणार, एल आणि LU सिलेक्ट करणार. ओके. लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट केलं. नाव 20चा लुकबॅक पिरियड आहे ना, इथे मी येणार की मी डेटाला सांगते की मला 20 दिवसांच्या पार्टचा डेटा पॉइंट पाहिजे, म्हणजे 20 दिवस पार्टचा डेटा पॉइंट पाहिजे, जिथे काउंटमध्ये ॲटलिस्ट 14 दिवस मला लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. सो यू कॅन सी, जे पण स्टॉक्स लॉंग अनवाइंडिंगमध्ये, जे पण स्टॉक्स ट्रेंडिंगमध्ये, ते सगळे मला इथे बघायला मिळाले. आयशर मोटर, डिक्सन, GNFC, यू कॅन सी 1.27%, 1.12%, 2.43% जे आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत फ्रॉम लास्ट 20 डेज. TVS मोटर, आयडिया, थोडाफार एक मोमेंट आहे. बँक निफ्टी पण पॉझिटिव्ह दिसते. सो ट्रेंडिंग स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे, लॉंग अनवाइंडिंग सायकल फाइंड आउट करून बुलिश ट्रेंड. जर मला बेरिश ट्रेंड पाहिजे तर शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल आणि अप्लाय. कॅन सी आला डेटा पण. अशोक लेलँड कंपॅरेटिव्हली खूप बेरिश आहे त्यानुसार. गुजरात गॅस आहे, हिंदाल्को इज समवेअर अराउंड देअर, राईट. रिलायन्स एक आहे. सो दॅट्स हाऊ यू कॅन फाइंड आउट द ट्रेड, राईट. सो आजचा टॉपिक हेच होता की ट्रेंडिंग स्टॉक्स कसे फाइंड आउट करायचे. आणि साइडवेज कसं असेल, साइडवेज मीन्स ना फिल्टर नाही इथे तुम्हाला मिळणार साइडवेजचा. पण एक एवढं लक्षात ठेवा की जर एक स्पेसिफिकली तुम्हाला मिक्स्ड बिल्टअप दिसते ना, तर यू कॅन गो विथ द साइडवेज. तो साइडवेज स्टॉक्स आहेत. ओके. मग जे लॉंग अनवाइंडिंग मध्ये नाहीत आणि जे शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहेत ना, ते सोडून बाकी सगळे स्टॉक्स जे आहेत ते साइडवेज आपण म्हणू शकतो, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ जी आहे ती आवडली असेल. सो व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. डाउनलोड लिंक खाली आहे. सो प्लीज जाऊन डाउनलोड करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस आहे. ह्या व्हिडिओ नंतर बऱ्याच व्हिडिओज आपण बनवल्यात. सो एकदा आपण जाऊन बघा, कारण इन डिटेल सगळ्या कन्सेप्ट कव्हर करूनच आपण त्या व्हिडिओज बनवल्यात. सो डेफिनेटली जे आहे ती तुम्हाला त्या गोष्टी समजायला हेल्प होईल. ओके. So thank you so much everyone. Thank you so much for your time. Bye bye.